हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। सर्वजण कसे आहात? मी ठीक आहे आणि आशा करते की तुम्हीही सर्वजण तुमच्या घरी खूप छान मस्त आणि आनंदी असाल। तर सकाळची वेळ आहे त्यामुळे तुम्हा सर्वांना शुभ सकाळ। श्री स्वामी समर्थ। तर आजचा वार आहे रविवार। मी सकाळी मंदिरामध्ये जाऊन आलेली आहे घरी आणि घरी आल्यानंतर मग जी माझी डेलीची मॉर्निंगची कामं असतात त्याला मी इथे सुरुवात करत असते। तर नेहमीप्रमाणेच मी किचन काउंटर वगैरे आता स्वयंपाक नाश्ता बनवण्याच्या अगोदर थोडासा पुसून घेतलाय आणि त्यानंतर गॅसची पूजा पण करून घेतलेली आहे। सोबतच दूध वगैरे ठेवलेलं आहे गरम करायला आणि दुसऱ्या बाजूला लगेच मी माझ्यासाठी चहा पण बनवणार आहे। तर आज मी चहामध्ये टाकलेलं होतं थोडंसं गवती चहा। छान लागतो असं गवती चहा वगैरे टाकून चहा बनवला तर। गरम आहे सध्याला वातावरण, उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे आणि गवती चहा, चहाचा मसाला, अद्रक वगैरे हे असे जे पदार्थ असतात ना ते शक्यतो आपण हिवाळ्याच्या वेळेस वापरतो। पण माझं तसं नाही आहे। मला जेव्हा इच्छा होते तेव्हा मी अद्रक असो, गवती चहा असो किंवा चहाचा मसाला, मग सीझन तो कुठलाही असो, मला जेव्हा इच्छा होते तेव्हा त्या वस्तू मी चहामध्ये टाकून ना चहा बनवत असते। आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, शक्यतो अद्रकचा चहा कुणी पित नाही पण मला आवडतो तर मग मी कधी टाकत असते। आज अद्रक नाही टाकलं, गवती चहा टाकला होता। कधी चहाचा मसाला पण टाकून मी चहा बनवत असते। तर आता चहा होत आहे तोपर्यंत मी आज बनवणार आहे खूप साऱ्या भाज्यांचा वापर करून स्टफ व्हेजिटेबल पराठा, जो खाण्यासाठी छान तर लागेलच, सोबतच खूप हेल्दी पण असणार आहे कारण यामध्ये आपण खूप साऱ्या भाज्यांचा वापर करणार आहोत। जर तुमच्या घरामध्ये मुले खूप साऱ्या भाज्या खात नसतील किंवा अशा भाज्या ज्या मुलांना आवडत नाहीत, मग ते बीटरूट असो किंवा गाजर असो, दुधी भोपळा, कॅप्सिकम, बरेच मुलांना कोबी पण आवडत नाही, तर अशा भाज्यांचा तुम्ही पराठा वगैरे बनवून त्यांना तो खायला देऊ शकतात। मुलं अगदी आवडीने खातात आणि मेन महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना अजिबात कळत नाही की यामध्ये आपल्याला न आवडणाऱ्याही भाज्या मम्मीने ॲड केलेल्या आहेत। तर इथे पाहू शकतात मी खूप साऱ्या भाज्या घेतलेल्या आहेत, ज्यामध्ये आहे गाजर, कॅप्सिकम, कॅबेज, कॅरेट्स वगैरे आणि दुधी भोपळा पण घेतलेला आहे। तर या सर्व भाज्या आपल्याला किसून घ्यायच्या आहेत एक एक करून। तर सुरुवातीला मी दुधी भोपळा, गाजर, बीटरूट ह्याची सालपट काढून घेतली। त्यानंतर सर्व भाज्या मी पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। आता हे सर्व भाज्या आपल्याला किसून घ्यायच्या आहेत किसणीच्या सहाय्याने। तर किसताना जरा जपून हळूवार किसाने, तर बऱ्याच वेळाना किसणी लागण्याची ही शक्यता असते। मला बऱ्याच वेळाना अशी भीती वाटते की बोट कापेल की काय, कुठे लागेल की काय, तर मी खूप जपून किसत असते। थोडासा व्हिडिओ फास्ट केला त्यामुळे तुम्हाला सर्व गोष्टी पटपट दिसत असतील, पण मी थोडंसं आरामातच किसते। तर इथं सर्व भाज्या ज्यांचा मला पराठा बनवायचा आहे त्या मी सर्व किसून घेतलेल्या आहेत। सोबतच माझा चहा बनला होता तर मध्येच मी चहा पण घेतलेला आहे माझा। आता जेवढ्या भाज्या आपण किसून घेतलेल्या आहेत त्या सर्वांमध्ये ना खूप असं पाणी असतं, इथे पाहू शकता तुम्ही। तर ते पाणी आपल्याला पिळून काढायचं आहे, म्हणजे पराठा आपला फुटणार नाही किंवा त्याच्यातलं जे सारण आहे ते एकदमच पातळसर होणार नाही। तर सर्व भाज्यातलं पाणी मी अशा पद्धतीने पिळून काढलेलं आहे। आता बीटरूट असल्यामुळे ना हे जे पाणी आहे ते खूप कलरफुल झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही इथं। तर हे पाणी तुम्ही झाडांना टाकण्यासाठी वापरू शकतात किंवा पीठ मळताना त्यामध्ये वापरू शकतात किंवा ज्यूस म्हणूनही वापरू शकतात। तर मी याचा ज्यूस म्हणून वापर करत असते नेहमी। तर त्यामध्ये मी थोडंसं ना जे पिंक सॉल्ट असतं ते टाकलेलं आहे, थोडासा पुदिना आणि बर्फाचे खडे टाकलेले आहेत। बस आपलं हेल्दी व्हेजिटेबल ज्यूस बनवून झालेला आहे तयार। आता ज्या किसून ठेवलेल्या भाज्या आहेत त्या सर्वांना आपण फोडणी करून घेणार आहोत। तर त्यासाठी कढईमध्ये मी थोडंसं तेल घेतलं होतं, त्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता, थोडीशी लाल मिर्च पावडर, हळद पावडर टाकून ना फोडणी करून घेतलेली आहे। त्यानंतर किसून ठेवलेल्या सर्व भाज्या मी यामध्ये ना ॲड केल्यात। आता वेगवेगळ्या रंगाच्या भाज्या आहेत त्यामुळे तुम्ही पाहू शकतात किती सुंदर दिसत आहे आपलं भाजीतलं सारण। जास्त वेळ नाही शिजवायच्या, अगदी 5 मिनिटं मी शिजवणार आहे कारण भाज्या ऑलरेडी आपण किसून घेतल्यात तर त्या लगेच शिजतात आणि फक्त 50 ते 60%च मी शिजवणार आहे। बाकीचं आपलं पराठा भाजत असताना तर त्या पुन्हा शिजल्या जातीलच। फक्त जर एकदमच कच्च्या वापरल्या तर मग तो पराठा जो आहे ना थोडासा करकर लागू शकतो, त्यामुळे थोड्याशा आपल्याला अगदी 5 मिनिटं भाज्या परतून घ्यायच्यात।
आणि थोड्याशा परतून घेतल्यानंतर थोड्याशा त्या कोरड्या झाल्या तेव्हा मी मीठ ॲड केलेलं आहे। सुरुवातीला जर आपण मीठ ॲड केलं तर त्या भाज्यांना पुन्हा पाणी सुटतं, त्यामुळे मीठ थोडंसं शेवटी ॲड केलं। पुन्हा परतून घेतलं आणि वरतून टाकलेले आहे कोथिंबीर। तर तुम्हाला अजून हवे असतील तर मसाले तुम्ही यामध्ये ॲड करू शकतात, तुम्हाला आवडत असणारे, पण मी कमीच मसाले ॲड केलेत कारण भाज्यांचा जो ओरिजिनल स्वाद असतो किंवा टेस्ट असते ना, ती या पराठ्याला यायला हवी, त्यामुळे अगदी कमी मसाल्यामध्ये मी हा पराठा बनवणार आहे। तर चला, इथं आपलं सारण थोडंसं शिजवून घेतलेलं आहे। आता हे सारण आपलं थंड होतं आहे, तोपर्यंत मी पराठे बनवायचे आहेत। तर पीठ लागणार आहे आपल्याला गव्हाचं। तर गव्हाचं पीठ घेऊन त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे, तेल टाकलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे। अगदी 5 मिनटं झाकून ठेवला होता कारण सारण जे आहे ना थोडंसं गरम होतं आणि त्यानंतर मी इथे लगेच पराठे वगैरे बनवायला सुरुवात केलेली आहे। तर एक छोटीशी चपाती लाटून घेतली, त्यानंतर जे सारण बनवले ते त्यामध्ये भरलं आणि बस आता आपल्याला लाटून घ्यायचं आहे, ज्याप्रमाणे नेहमी आपण पराठे बनवतो अगदी तसंच। आणि बघा, पहिला पराठा पण झालेला आहे बनवून तयार। आता तव्याला तेल वगैरे लावून छान असा पराठा खरपूस रंगावरती भाजून घ्यायचा आहे। बीटरूट ॲड केल्यामुळे ना त्याला खूप छान असा रंग येतो। तेलामध्ये भाजू शकतात, तुपामध्ये भाजू शकतात, तुम्हाला जे आवडतं तशा पद्धतीने तुम्ही भाजून घेऊ शकतात। शक्यतो तुपामध्ये भाजून घ्या, तुपामध्ये भाजलेल्या पराठ्याची जी चव असते ना ती एक वेगळीच असते। तर आता सर्व पराठे मी अशा पद्धतीने बनवून घेणार आहे। आणि आता या वेळेत ना मग मुलं पण उठायला लागलेली होती, आज रविवार होता, तर मला नाश्ता वगैरे सर्व बनवून देवपूजा वगैरे पण करायची आहे। आणि दर रविवारी मी मंदिर जे आहे ना ते पूर्ण क्लीन करत असते, तर तिथे मला भरपूर वेळ जातो। त्यामुळे मी काय केलं होतं की सकाळी पराठ्याला पीठ मळतानाच थोडंसं पीठ जास्त मळलं होतं, म्हणजे पराठे बनवून पण मला दुपारच्या वेळेत चपाती बनवण्यासाठी ह्यातलंच जे पीठ आहे ना ते थोडंसं उरून राहायला हवं। तर आता इथे सर्व पराठे बनवून माझे झालेले आहेत तयार। हे पराठे तुम्ही दही, पुदिन्याची चटणी किंवा सॉस, जी चटणी तुम्हाला आवडते त्यासोबत खायला घेऊ शकतात। हे पराठे तुम्ही कधी ट्राय केले नसतील तर नक्की ट्राय करा आणि ते कसे झाले होते ते मला कमेंटमध्ये कमेंट करून सांगायला पण विसरू नका। नाश्ता वगैरे झाला, हे गेलेले आहेत त्यांच्या कामाला। आज थोडासा उशीरच झाला होता त्यांना जाण्यासाठी, कारण पराठे वगैरे बनवायला ना मला थोडा जास्त वेळ लागला। जर बटाट्याचा पराठा बनवायचा असेल ना तर मग बटाटे मी अगोदरच उकडून ठेवत असते आणि हे भाज्या साफ करा, किसा वगैरे पुन्हा शिजवून घ्या, याला थोडासा वेळ लागतो। तर आता त्यानंतर ना आज रविवार असल्यामुळे मला मंदिराची पूर्ण क्लिनिंग करायची होती। तर सर्व मंदिराच्या पायऱ्या वगैरे मी सेपरेट काढून ना मंदिर पूर्ण क्लीन करून घेतलेलं आहे। त्यातल्या मूर्त्या वगैरे पण बाजूला काढून ठेवलेल्या आहेत। आणि हे काम करत असताना जिथे पाहू शकतात आमचा जो बाहेरचा एरिया आहे दरवाजाच्या बाहेरचा, हा महिन्यातून एकदा दोनदा धुतला जातो, पण गेल्या 1.5-2 महिन्यापासून ना धुतलाच नव्हता। तर आज तो धुवायचा होता, तर त्यासाठी पण पाणी वगैरे द्यायचं होतं। तर हे मध्येच एक काम माझ्यासाठी वाढलेलं आहे आणि या वेळेतच मग मुलं पण उठलेली होती, तर मग मी बाहेर पाणी वगैरे दिलं। ती बाई येते एक, तर ती धुवून जाते, फक्त आपल्याला पाणी वगैरे द्यायचं असतं। तर तिने ते स्वच्छ धुतलं आणि उंबरा पण मग मी स्वच्छ धुवून काढला, त्यावरती ना हळदीचं लेपन वगैरे केलेलं होतं ते पण धुवून निघालेलं आहे सर्व। तर पोरं उठलेली आहेत, माऊचं चाललेलं आहे भिंतीवरती पेंटिंग करण्याचं काम आणि राजवीर TV चालू करून लोळत बसलेला आहे, त्याची अजूनही झोप झालेली नाही। तर सर्व देवाचे ताट, तांबे, त्यानंतर देवाच्या मूर्ती सर्व मी स्वच्छ करून घेतलेलं आहे। आज ना देव मी खालीच ठेवलेत, कारण त्याचं जे पाणी वगैरे आहे ना सर्व व्यवस्थित निथळून जाईल मग। आणि आता ह्याचं पाणी व्यवस्थित निथळलं की मी पटकन पुसून काढते आणि मग मंदिरामध्ये ह्याची स्थापना करते। इथं आपलं मंदिर पण मी पूर्ण क्लीन करून घेतले आणि त्याचबरोबर बाकीचे जे फोटो होते ना तर ते सर्व फोटो पण मी कुंकू वगैरे लावून ना मंदिरामध्ये ठेवून दिलेले आहेत। फक्त आता ही समोरची जागा आहे, इथं आपल्याला मूर्त्या वगैरे ठेवायच्यात। तर देवाऱ्यातील मूर्त्या क्लीन करायच्या अगोदर मी माऊची तयारी करून घेतलेली होती, त्याची आंघोळ वगैरे सर्व तिचं आवरलं आणि मग मूर्त्या वगैरे क्लीन केल्या होत्या। तर आता सर्व मूर्त्या छान अशा पुसून मी मंदिरामध्ये ठेवलेल्या आहेत। आणि आज काही यांनी फुलं वगैरे जास्त काही आणली नव्हती, जी आमच्या खालच्या गार्डनमध्ये थोडीशी मला भेटली तेवढीच मी ठेवलेली आहेत। आणि त्यानंतर पहा दिवा वगैरे लावून अगरबत्ती ओवाळून घेतलेली आहे।
माऊची आंघोळ वगैरे झालेली असेल ना तर ती पण माझ्यासोबत अशी पूजा वगैरे करायला येऊन बसते. तिला पण फार आवड लागलेली आहे. आणि मुलांचं कसं असतं ना की आपण जे करतो ते पाहतात ना तर मग ते पण तेच करतात. मग त्या गोष्टी चांगल्या असो वाईट असो कशाही असो त्यांना ज्या दिसतात ना तर तसंच मुलं वागत असतात. तर माऊ रोज पाहते मला पूजा वगैरे करताना ना तर मग असं तिला उठायच्या अगोदर जर पूजा झाली एका दिवशी तर ठीक आहे, पण थोडी उशिरा जर पूजा केली आणि ती उठलेली असेल ना तर मग माझ्याजवळ अशा पद्धतीने येऊन बसते पूजा वगैरे करायला. आणि जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, ज्या दिवशी जो वार असेल त्या वाराच्या हिशोबाने मी घरामध्ये तमालपत्र, दालचिनी, लवंग वगैरे जाळत असते. तर आज रविवार होता त्यामुळे मी कापूरसोबत एक दालचिनीचा तुकडा इथे जाळलेला आहे. आणि माऊ सांगत होती की मला पण घरामध्ये धूप वगैरे करायचे आहे. तर मग थोडा वेळ मी तिच्या पण हातात दिलं होतं. तर घराच्या पार बाहेर गेलेले आहे धूप करायला. तर पूर्ण घरामध्ये आपल्याला अशा पद्धतीने धूप वगैरे करून घ्यायचे आहे. तर मगाशी मी दाखवल्याप्रमाणे जेव्हा बाहेरचा एरिया धुवायला काढला होता ना तेव्हाच मी जे कपडे आहेत ते सर्व मशीनमध्ये टाकून दिले होते. त्यामुळे पूजा करता करताच मी कपडे पण वाळायला टाकले होते. असं पण दर रविवारी मी शक्यतो कपडे जे आहेत ना मशीनलाच धुते, कारण त्या दिवशी मी बेडशीट टॉवेल वगैरे हे सर्व क्लीन करत असते. आणि आता दुपारचा स्वयंपाक वगैरे बनवायचा आहे मला. तर स्वयंपाकामध्ये मी काय बनवलं होतं ते तर नाही तुमच्यासोबत शेअर केलं, कारण एकदम साधा सिंपल स्वयंपाक बनवला होता. तर पुदिना घेऊन आले होते काल. तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ना आमच्या घरामध्ये पुदिन्याची चटणी खूप खाल्ली जाते. मग ते सँडविचसोबत असो कशासोबतही असो. तर इथं मी ती बनवलेली आहे, तर फक्त त्याचीच रेसिपी शेअर केली आहे. आणि दुपारनंतर मी जास्त काही रेकॉर्डिंग पण केली नाही. फक्त संध्याकाळच्या वेळेस रविवार असतो, सुट्टी असते. असं एरवी पण तर सुट्ट्याच आहेत मुलांना. तर मी त्यांना सर्वांना घेऊन गेले होते गार्डनमध्ये. तर तिथले काही क्लिप्स मी ॲड केलेले आहेत. तर आता बस मुलं गार्डनमध्ये थोड्या वेळ खेळतील, मग त्यानंतर मी त्यांना घेऊन जाईल घरी. तर हेच माझं डेलीचं जे रुटीन आहे ना ते असतं. तर असं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला कशा पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आवडतात ते पण मला कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.